बाबा, तुम्ही माझ्या लग्नासाठी हॉल बुक केलाय ना, तर मला ना दुपारचं लग्न नाही पाहिजे, आपण ना संध्याकाळचं लग्न करूया. संध्याकाळचं? अगं पूर्व, तू काही येडी काय? संध्याकाळचं लग्न कसं परवडल आपल्याला? हॉल, मंडप, डेकोरेशन, पाहुण्याचा 2 टायमाचा खर्च, जेवणाचा. काय नाही होत, पोरीची इच्छा आहे ना, मन नको मोडू. अगं असं तसं आपण सगळा खर्च करणारच आहे ना. फक्त काय आहे, थोडा लाईटीचा आणि 1 टाइम जेवणाचा खर्च वाढन. नाहीतरी आहे ना, काय होतंय, संध्याकाळचं लग्न असले की दुपारची माणसं जेवत नाही जास्त. दुपारचं आपण जेवण कमी सांगू आणि संध्याकाळचं सांगू मग सगळ्यांना. काय आहे, पोरं नवीन नवीन गोष्टी शिकून येतात, बाहेर जातात, त्यांना वाटतं आपली हाऊसमौज करावा. करू भाऊ पुरी, तू सांगशील ना तसं संध्याकाळचं लग्न ठेव तुझं. हो चालेल बाबा. आणि काय माहिती का तुला, ते ना सोन्याचे दागिने करायला जाणार आहे का, ते एक सोनार चांगला ओळखीचा आहे माझा, तिकडच आपण ते दागिने करू. बाबा, मी काय म्हणते, मला एक छोटीशी सोन्याची चेन बनवून द्या ना. सोन्याची चेन होय? अगं पण एवढं दागिने करणार आहे की आपण, तुला चेन कशाला पाहिजे तुला? ते रोज घालण्यासाठी बाबा. त्याच्या पोरांचं असंच असतंय बघ. बर काय नाही, एक आहे ना पातळ चेन करतो मी तुला, बारीक. हो चालेल, तुला कायम वापरता येईल अशी. आधीच एवढा खर्च झालाय. अगं मी पोरीसाठी 3-4 तोळे दागिने करणारच होतो ना, मग त्यात कुठेतरी चेन आपली करतो ऍडजस्ट. सांगतो ते सोनाराला, दे बाबा आपली बनवून एक. होईल बरं का थोडा खर्च, पण काय आहे, आपल्या पोरीला परत काय करणं होणार आहे का? ही कामं अशी झटक्यातच होऊन जातात. पोरीला कायम तरी मिरवायला व्हायची. राहू दे. बाबा, मी काय म्हणते, माझ्या सासरकडच्या लोकांनी आहे ना मला जॉबला जायला परवानगी दिलीये, तर मी काय म्हणते, सगळेजण असं गाडीवर वगैरे जातात ना, तर मला पण तुम्ही एक स्कूटी घेऊन द्या ना. स्कूटी वय? अगं पोरी, काय माहितीये का, आता ते सासरकडची लोक आहेत ना, ती कामाला पाठवणार आहेत ना, ती देते की तुला गाडी घेऊन. नाही तर आपलं बसनी जा सरळ, कशाला उगाच शहरात गाड्या चालवायचं. अहो बाबा, तुम्ही सगळ्यांकडे तर बघतायत ना, सगळ्या गाड्यांवर जातात. आणि हो, त्यांनी जर नाहीच दिली घेऊन, तर मी तुम्हालाच मागू शकते ना, त्यांना थोडंच मागू शकते मला घेऊन द्या म्हणून. कसं आहे माहितीये का, माझे कांद्याचे पैसे येणार आहेत, पट्टी राहिलेली एक ती. पोरी, माझ्या कांद्याची पट्टी आली ना, मग मी आहे ना स्कूटी घेऊन देतो तुला. खर्च वाढतच चाललाय. अगं पोरीचं लग्न एकदाच होणार आहे का, सारखं सारखं रोखवाचा स्कूटीच मांडून ठेवू आपण तुझ्या. लोकांना बी कळू द्या. काय ती पट्टी आली ना माझी कांद्याची, मग मी घेऊन देतो तुला नक्की. चालेल बाबा. चालतंय. बरं, तुला कुठं त्या मैत्रिणीची गाडी घ्यायला जायचं होतं, या जाऊन तुझा. हा चालेल, मी भेटून येते. आम्ही यादी काढतो इकडे. हा. ते सांग बरं, तू बस त्याचं काय काय करायचं रे, एकदाच सांग. नगरला जाऊ आपण बसतेला, तिथं स्वस्त कपडे मिळतात वाटतं. सुहास, पैशाचं तर काम काही झालं नाही बघ, आणि त्या गाडीची किंमत बिले मागे. काय करावं मला काहीच कळना बघ. पण बाबा, तुम्ही ताईला म्हणले कशाला स्कूटी घेऊन देतो? अरे मला वाटलं बाबा, पोरीचं मन नको मोडायला म्हणून. आणि कुठल्या बापाला वाटत नाही रे पोरीसाठी काय करावं म्हणून. पण पैशाचं गणित नाही जुळत ना बाबा. आता काय करावं रे? तुम्ही चला घरी, आपण ताईला समजून सांगू. चला. चल. बाबा, काय झालं, गाडीचं आणली तुम्ही गाडी? पुरी, अगं मला ज्या व्यापाऱ्याकडनं पैसे यायचे होते ना, त्यांनी काय दिलेच नाही बघ अजून. ना मी गाड्यांच्या किमती बी बघितल्या ना, कमी किमतीत एक बी नाही बघ. सगळ्या गाड्या जवळपास लाखाच्या वरच आहेत. काय करावं मला काहीच कळाना बघ. अहो बाबा, असं का बोलताय? तुम्ही मला बोलून गेलते ना की आणतो म्हणून गाडी, मग आता असं का बोलताय तुम्ही? अगं आणतो म्हणलं होतं ग, पण काय माझा बी काहीच इलाज चालला ना बघ. बरं, दुसऱ्या लोकांकडे पैसे मागावा तर लग्नासाठी आधीच मी कर्ज घेऊन बसलोय, आणि आता काय करावं? अहो बाबा, तुमचं नेहमीच असं असतं. तुम्ही का खोटं बोलले माझ्याशी? अहो बाबा, तुम्हाला माहिती आहे का,
मी आहे ना माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणीला सांगितलं की माझ्या बाबांना गाडी आणणार आहे, गाडी आणणार आहे, गाडी आणणार आहे, आणि तुम्ही शेवटी नाही आणली. काय करणार पुरी, बाप नेहमी खोटच बोलत असतो पोरांशी. बाप खोटं बोलतो कारण पोरांना बाप दाखवून देत असतो की आपली परिस्थिती चांगली आहे. का तर तुम्हाला परिस्थितीचे चटके बसायला नको म्हणून. बाप पोरांना कायम दाखवून देत असतो खोटं की मी मजेत आहे, आरामात आहे, आणि आपल्या घरात सगळं व्यवस्थित चाललंय. का तर तुम्हाला काळजी वाटायला नको. बाप कायम पोरांना दाखवून देत असतो खोटं की आपलं सगळं व्यवस्थित चाललंय, आपल्या घरावर कुठलंच कर्ज नाही, पैशाची काही अडचण नाही. का तर पोरांनी भरपूर शिकावं, भविष्याची काळजी करू नये, समाधानी राहावं, सुखी राहावं. बाप खोटं बोलतो का बाप कधी दमलेला नाही. का तर पोरांच्या प्रत्येक गरजेची वस्तू पूर्ण करता यावी म्हणून. आज बी तुझा बाप खोटच बोलला. तू एवढ्या आशेने माझ्याकडे वस्तू मागितली, मला तुला नाही म्हणता आलं नाही, पण एक वस्तू देता आली ना म्हणून तुझा बाप नालायक ठरला का पुरी? तर मला माफ कर, लायकी नाही माझी तुझा बाप पालायची. बाबा हे बघ पूर्वा, आपल्या बाबाने आपल्यासाठी खूप काही केलंय, खूप कष्ट केले. आपली परिस्थिती नाही म्हणून तुझ्या सासरच्या लोकांनी सुद्धा आपल्याकडून काही अपेक्षा ठेवली नाही. त्यांना माहिती होती आपली परिस्थिती. तू फक्त समजून घे तेवढं. खरंच आई, मी बाबांना खूप त्रास दिला ग. मला समजायला पाहिजे होतं की आपली परिस्थिती बघूनच आपण अपेक्षा कराव्यात. मी बाबांची माफी मागेन. काय नाही, डॉक्टर म्हणलेली काय काळजी करू नका, साधीच गाठ आहे आपली ती. तरी पण काहीतरी काळजी तर घ्यावीच लागेल ना. अण्णा बरं आहे पाय आता? बरं आहे, पण डॉक्टर म्हणले आपलं थोडे दिवस आहे ना चालताना चांगली बुटं घाला. म्हणजे काय आहे, एखादी निबर वस्तू लागली ना आपल्याला, त्याच्यामुळे ती गाठ आली आहे डॉक्टर म्हणली. अहो मग अण्णा येताना आणायचे ना बुट. अरे काय एवढं काय गरजेचं आहे ते, आपलं बघू 4-5 दिवसांनी. हा, त्याचं काय नाही एवढं, आणि काळजी घेतोच की मी पायाची, त्याला काय नाही होत. बरं तुम्ही घ्या काळजी, मी बाहेर जाऊन आलो. आता तर बाहेर ना आलोय. आलो काय या पोराची नुसतीच धावपळ चालू असते बा. बरं जाऊ द्या, तुम्ही बघा साहेबाचं, मी आता जरा आराम करतो. चालते, झोपा तुम्ही जरा. हा हा. यार कारण अर्जंट बोलावलं फोन करून. थोडी पैशाची गरज होती. कार कशाला लागतं? थोड्या अर्जंटच येतं. जास्त नाही पण एक 1,500 रुपये देतो का? पहिला पैशाचं सध्या अवघड चाललंय बरं का, माझ्याकडे पैसे नाही. मला आहेत पैसे पण ते वाढ आणायचं होतं का. तुला दिले असते ना मी उद्या परवा. उद्या होईल का काम? हा परवा पगार झाला का देतो लगेच. चालतंय, आजच्या दिवस पुरत आहे, आजच्या उद्या दिवस पुरत आहे वाढ. आहे जेवढं बघ. हा जमतंय, देतो तुला परवा पैसे. बरोबर, चाल, धन्यवाद. जाऊ. हा अण्णा, ओ अण्णा उठा ना. झोपले होते काय? अरे काय तुझं काय कळत नाही, आता गेला परत आला. हा, हे बघा तुमच्यासाठी बुट आणलेत. अरे काय पोरा तू, हा बारीक पोरावानी लगेच घेऊन आला वय. अहो अण्णा डॉक्टरने सांगितलं होतं ना चांगले बुट वापरा, त्याच्यामुळे आणलेत. डॉक्टर मस्त म्हणेन, पण जरा पैशाचा विचार नको का करायला. हा 4-5 दिवसांनी घेतले असते आपण. नाही गरजेचे होते ते. हा 4-5 दिवसानंतर अजून पायाला काही जखम झाली असती मग. पण पैसे होते का तुझ्याकडे? नव्हते माझ्याकडं, त्या सौरभ कडून घेतली. त्याला देतो ना मी पगार झाल्यावर परवा. अरे मग परवाच बुट आणली असती ना, एवढी काय गरज होती बरं? आता तुम्हाला घरात बसून जमतं का? हा लगेच उद्या जाताल सकाळीच राहणार. मग
अरे पण एवढं अचानक? हे बघा अण्णा, आम्ही लहान असताना ज्या काही गोष्टी मागितल्या त्या तुम्ही लगेच दिल्या. तुम्ही कधी पैशाचा विचार केला नाही. पैसे जरी नसले तरी तुम्ही कुणाकडून पण उसने घेऊन आम्हाला त्या गोष्टी दिल्या. तुम्ही एवढी आमची लहानपणी काळजी घेतली आणि आम्ही नको घ्यायला तुमची काळजी. आम्ही आता विचार करायचा का पैशाचा? अरे पण त्या गरजेच्या वस्तू होत्या पोरा. अण्णा ह्या पण गरजेच्या गोष्टी येतात. तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं पैशाचं, मी देऊन टाकतो पगार झाल्यावर. एवढी काळजी करतोय माझी? मग आता करायलाच पाहिजे ना. तुम्ही किती केलं बरं आतापर्यंत आमच्यासाठी. बरं आहे पोरा हो. अरे मी तर एवढं लोकांकडनं ऐकतो की पोरं आई बापाला सांभाळत नाही, म्हातारपणात लक्ष देत नाही. भाऊ तर लांब राहिला, आता आई बापापासून पोरं वेगळी राहायला लागली. पण तू इकडे बघितलं ना का मला या गोष्टीच खऱ्या वाटत नाही बघ. तू आणि सुनबाई लई काळजी घेता बघ माझी. बरं अण्णा तुम्ही आराम करा आणि हे बघा सकाळी बुट घालूनच घराच्या बाहेर पडा बरं का, तसं जाऊ नका. अरे आराम करायची काय गरज आहे? तुमच्यासारखी पोरं असली ना की आम्ही म्हातारपणात बी हे टाणाटाणात पळायला लागू बघ. मग आता हे बुट घालून सकाळी पळायला जायचं. झोपा झोपा. येतो मी. हा हा. कसं आहे माहितीये का, अख्खं गाव बोलतय म्हणून मी इथं तुम्हाला सांगायला आलो. नाही तर आपल्या मनात काय नाही बरं का. पण काय आहे, शेवटी तुम्ही आमची बावकी पडता. उद्या तुमची गेली काय आणि आमची गेली काय, एकच आलं का नाही? काका जे बोलतायत ते अगदी बरोबर बोलतायत. काय बरोबर आहे? हे बघ माझ्या बहिणीची इच्छा आहे शिकायची आणि तिला शिकायचंय. तुम्ही मध्ये येऊ नका. अरे पण कसं आहे माहितीये का, शिकवायचंय, पोरीला शिकवलंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. अरे पण काय, तिला आता चांगले मार्क पडलेत ना, मग दुसरं काहीतरी एखादा कॉम्प्युटरचा कोर्स लाव, कुठेतरी शिक्षिकेच्या कोर्सला लाव आणि गावातच कालच घेऊ दे ना तिला. आता ती म्हणते मला इंजिनिअरिंग शिकायचंय आणि ती बी काय मेकॅनिकल. अहो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं कसं असते, तिथं पोरच जास्त असतात. मग एवढ्या पोरांच्या घोळक्यात आपली पोरगी बरोबर दिसते. त्याला काय होतंय? हा, पोरं जास्त असले म्हणून काय झालं? आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. कुठं कमी आहेत मुली? कोणत्या क्षेत्रात कमी आहे सांगा बरं. अरे ते बरोबर आहे. आधीच आपण आपली पोरगी गावाबाहेर शिकायला पाठवली आणि आता पुण्याला पाठवायची होय. तेच तर मी म्हणतोय, आपल्या खानदानात पोरगी बाहेर पाठवली का आपण शिकायला? जे काय असेल ते नजरेसमोर आपल्या. मग कशाला तुला तरी पडलं एवढं? लय पैसा वर आलाय का हा एवढ्या लांब बहीण पाठवायची शिकवायला? हे बघा तुम्ही काही बोला, मी तिला पुण्याला शिकवायला पाठवणार. सगळं गाव जरी विरोधात गेलं ना माझ्या, तरी मी कुणाचं ऐकून नाही घेणार. मग वाटोळ, मग काय व्हायचं राहिलं दुसरं? हा, मुलीची जात म्हणजे खाचीसारखी असती. थोडा तिच्या इज्जतीला तडा गेला का सगळं संपलं. आई तुम्हाला काय म्हणत असती? हा, सोन शिकलेली करायची. हा, आणि आपली मुलगी घरात बसवायची का? तिला नाही शिकू वाटत होय काका? तुम्ही करता का तुमच्या मुलाला आडणी बायको? कसं आहे माहितीये का, नाही ते सांगा ना मला, करताल का? दोन शब्द चांगले सांगायचे म्हणलं ना, हे पोरग माझ्यावरच उलटतं. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण हे काय बरोबर नाही बरं का. तू काय आई त्यांचं ऐकून घेती? अरे पण सुहास, काय नको सांगू मला. चल ग, नको ऐकू यांचं. लय अवघड झालेला का काय रे सुहास, इकडे. अरे कवा आली दिदी तू? मी आत्ताच आले मगाशी. गावात चाललो होतो, थोडं काम होतं तिचं. चालतंय या. मग काय आमचं नेमकं गोठाळा झाला ना इकडे. काय झालं? अहो सारं बिर काढायच्यात, मला रोप बघून ठेवलेत कांद्याला आणि बांधाड चालूच व्हायना. आणि फिटर लोक लेलाबड झाले, तो येतच नाही लवकर. एवढंच ना काका, बर मी चालू करून देते. ते हे द्या, स्पॅनर द्या. स्पॅनर? पान द्या, पान. पान होय. धर बर. एकच काय गाड्या चालू व्हायचं हिच्याकडनं.
येते याची पोर. झालं का नाही चालू? आता होईल गाडी चालू. हा पण हे कस काय केलं तू? टेक्निक आहे ती. अरे ही इंजिनिअरिंग शिकती नाही का? मग सोपं आहे का? वा वा वा. आता आहे ना फक्त 3 महिने राहिले. एकदा काय डिग्री भेटली ती गावात आहे ना हे टाकणार आहे शोरूम आणि सर्व्हिस सेंटर दोन्ही पण टाकणार आहे. हो स्वतःच कुठे नोकरी करणार नाही काही नाही. हायला चांगलंच आहे न काय मग. ती पूर्व आता मॅडम झाली म्हणायचे. काका कशाची मॅडम, मी तुमच्यासाठी ना काय मुलगीच आहे. बरं चालतंय आता काय हा. शिकवली तुम्ही बरं का चांगली. हे घ्या, हे ठेवा. हा आणि बघा आता चालू झालीये, चालू करा तुम्ही. हा 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 आता होईन चालू. हा चालतंय मग. या तुम्ही, मी सारं काढून घेतो मग. हो हो चालू. चला इंजिनियर मॅडम चला. मला का झाले चालू.